नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. जे बघा, आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी ते उपयुक्त असणार आहेत. काही महत्त्वाची माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जी आपल्याला विचारली जाऊ शकते परीक्षामध्ये. ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. आजचा आपला भाग असणार आहे 475वा. या भागामध्ये आपण 26 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेऊया. प्रश्न सर्व IMPS आहेत. याचा PDF हा टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर कालचा प्रश्न होता, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं होतं. प्रश्न असा होता, नीती आयोगाच्या CEO पदाचा अतिरिक्त कार्यभार हा कोणावर सोपवण्यात आलेला आहे? ज्याचं उत्तर होतं बघा, निधी छिब्बर. नाव लक्षात ठेवायचं आहे, निधी छिब्बर यांच्यावर बघा नीती आयोगाच्या CEO पदाचा अतिरिक्त कार्यभार हा त्यांच्यावर आता सोपवण्यात आलेला आहे. त्याचं कारण तर BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे CEO होते, परंतु त्यांचा कार्यकाळ हा संपलेला असून त्या जागी आता निधी छिब्बर हे नीती आयोगाच्या CEO पदाचा पदभार हा स्वीकारणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे जगातील पहिले नेते कोण ठरलेले आहेत? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे जगातील पहिले नेते जर आपण पाहिले, त्याचं उत्तर असणारे पर्याय आपण घेतलेले नाहीत, माफी असावी. तर नरेंद्र मोदी हे बघा 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे जगातील पहिले नेते ठरलेले आहेत. पर्याय घेतल्याबद्दल आपण क्षमा असावी बघा, पर्याय या ठिकाणी राहिलेला आहे. तर भारताचे जे काही पंतप्रधान आहेत बघा, नरेंद्र मोदी, तर नरेंद्र मोदी हे इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे जगातील पहिले नेते ठरलेले आहेत. प्रश्न महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो. जर परीक्षेमध्ये विचारलं जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते कोणते, तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते जर आपण पाहिले तर त्यामध्ये देखील नरेंद्र मोदी यांचं नाव बघा अव्वल ठरलेलं आहे. 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे पहिले आणि जगातील सर्वात लोकप्रिय नेते जर आपण पाहिले तर ते नरेंद्र मोदी असणार आहेत. त्यानंतर इंस्टाग्रामवर फॉलोअर्स म्हणून दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत, तर डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा क्रमांक लागतो. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतात प्रबोवो सुबियांतो, जे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. दुसरा प्रश्न आहे, आशिया पॅसिफिकमध्ये सर्वोत्कृष्ट डिपार्चर्स विमानतळाचा पुरस्कार हा कोणास प्राप्त झाला आहे? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, ज्याचं उत्तर आहे पर्याय क, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्याचं नाव काय आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. लक्षात ठेवायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. या विमानतळाला आशिया पॅसिफिकमध्ये सर्वोत्कृष्ट डिपार्चर्स विमानतळाचा पुरस्कार हा नुकताच प्राप्त झालेला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला 2025च्या एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी ASQ कस्टमर एक्सपिरियन्स अवॉर्ड्समध्ये बघा नुकतंच मान्यता मिळालेली आहे आणि 40 दशलक्षाहून अधिक प्रवासी हाताळणाऱ्या विमानतळाच्या गटामध्ये हे विमानतळ आशिया पॅसिफिकमधील सर्वोत्कृष्ट डिपार्चर्स म्हणून ओळखण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न आहे तिसरा, पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्समध्ये श्रीकांत शिंदे यांना बघा कोणत्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ते आता करणार आहेत? तर पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्समध्ये श्रीकांत शिंदे यांना बघा पर्याय अ, इंडोनेशिया. तर इंडोनेशिया या देशाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व आता श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलेले आहे. लक्षात ठेवायचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दिल्लीतून त्यांना बघा एक महत्त्वाची जबाबदारी ही सोपवण्यात आलेली आहे. संसदीय मुत्सद्देगिरी जागतिक स्तरावर नेण्यासाठी स्थापन केलेल्या पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्समध्ये बघा या श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली असून ते इंडोनेशिया या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. आणि त्यानंतर मुत्सद्देगिरीच्या या नव्या परिवारात शिवसेनेचे जे काही श्रीकांत शिंदे आहेत बघा, तर हे सर्वात तरुण शिष्टमंडळ प्रमुख ठरले असून यांच्याकडे इंडोनेशिया या देशाची बघा जबाबदारी असणार आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, जे काही मुत्सद्देगिरीच्या नव्या पर्वात जे काही
पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्स तयार करण्यात आला बघा. तर त्यामध्ये सर्वात तरुण शिष्टमंडळ प्रमुख ठरले आहेत श्रीकांत शिंदे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने भारताने जागतिक स्तरावर संसदीय मुत्सद्देगिरी अधिक मजबूत करण्यासाठी काही पावले उचललेली आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर मिळालेल्या सूचनांनुसार 64 देशांसाठी विशेष संसदीय मैत्री गट स्थापन करण्यात आले. किती? विशेष 64 देशांसाठी संसदीय मैत्री गट हे स्थापन करण्यात आले. यामध्ये सत्ताधारी भाजपसह विरोधकांनीही मोठी संधी देण्यात आली असून राजकीय मतभेद बाजूला सारून देशाचे प्रतिनिधित्व करण्यावर भर दिला आहे. या धोरणानुसार लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला आहेत बघा. तर यांनी जगातील 64 देशांशी संवाद आणि संबंध अधिक दृढ करण्यासाठी संसदीय मैत्री गट हे स्थापन करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवायचे. त्यानंतर इटली या शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करणार आहेत? तर पी चिदंबरम. लक्षात ठेवायचे. काँग्रेसचे पी चिदंबरम हे इटलीच्या गटाचे नेतृत्व करणार आहेत. चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहराचे नामकरण हे इंद्रप्रस्थ करण्याची मागणी ही नुकतंच केली जात आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय ब, दिल्ली. तर दिल्ली या शहराचं नामकरण बघा इंद्रप्रस्थ करण्याची मागणी ही केली जात आहे. केरळचं नामकरण करण्यासाठी केरळचं काय नामकरण करण्यात येणार आहे? तर बघा केरळम. लक्षात ठेवायचं आहे केरळम असं केरळचं नामकरण करण्यात येणार आहे, कारण केंद्र सरकारने त्याला देखील मंजुरी दिलेली आहे. आणि ते प्रकरण नुकतंच शांत न होता आणखी एक प्रकरण गाजत आहे. जो प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, इंद्रप्रस्थ असं नामकरण कोणत्या शहराचं केलं जाणार आहे असं बघा मागणी होत आहे. तर दिल्ली या शहराचं नामकरण हे इंद्रप्रस्थ व्हावं अशी मागणी नुकतंच बघा केली जात आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पश्चिम बंगालचं देखील नामकरण करण्यात यावं त्या देखील मागणी ही उचलून धरली जात आहे. प्रश्न 5वा, भारतीय नौदलामध्ये दाखल होणाऱ्या INS अरिधमन या पाणबुडीची मारक क्षमता किती आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर भारतीय नौदलामध्ये बघा INS अरिधमन ही पाणबुडी दाखल होणार आहे. केव्हा? तर जवळपास बघा एप्रिल ते मे या महिन्यामध्ये बघा भारतीय नौदलामध्ये INS अरिधमन ही पाणबुडी दाखल होणार आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या INS अरिधमन पाणबुडीची मारक क्षमता किती आहे? तर मारक क्षमता आहे बघा 3000 किलोमीटर. किती? 3000 किलोमीटर एवढी मारा करण्याची क्षमता आहे INS अरिधमन या पाणबुडीकडे. लक्षात ठेवायचं आहे. आता कशामध्ये दाखल होणार आहे? भारतीय नौदलामध्ये दाखल होणार आहे. तर एक प्रश्न तुमच्यासाठी, भारतीय नौदल प्रमुख सध्या कोण आहेत? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. भारताची अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता आणखीन मजबूत होणार आहे. कशामुळे? तर INS अरिधमनमुळे. त्यानंतर देशाची तिसरी अण्वस्त्र सक्षम पाणबुडी जर आपण पाहिली तर ती कोणती असणार आहे? INS अरिधमन लवकरच सेवेत दाखल होणार आहे. खोल समुद्रात गुप्तपणे कार्य करण्याची क्षमता आणि 3000 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता ही या पाणबुडीकडे असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया 6वा, उस्ताद झाकीर हुसेन एक्सिलेन्स अवॉर्ड 2026 हा कोणास जाहीर झाला आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय ब, उस्ताद अमजद अली खान. उस्ताद अमजद अली खान यांना बघा उस्ताद झाकीर हुसेन एक्सिलेन्स अवॉर्ड 2026 हा नुकताच जाहीर झालेला आहे. 2026चा उस्ताद अमजद अली खान, 2025चा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना 2025चा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे 7वा, ई बाईक दीदी योजना. प्रश्न महत्त्वाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे. ई बाईक दीदी योजना खालीलपैकी कोणते सरकार सुरू करणार आहे? तर पर्याय ब, दिल्ली हे जे काही सरकार आहे बघा तर ते ई बाईक दीदी योजना सुरू करणार आहे. दिल्लीच्या सध्याच्या मुख्यमंत्री कोण आहेत? रेखा गुप्ता आहेत बघा, रेखा गुप्ता. कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. तर या दिल्लीचे जे काही सरकार असणार आहे बघा तर ते ई बाईक दीदी योजना राबवणार आहे. महिला सक्षमीकरण, सुरक्षितता आणि प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकार ई बाईक दीदी योजना सुरू करण्याचा विचार करत आहे. प्रस्तावित उपक्रमामुळे महिला रायडर्सना बघा ऑनलाईन बुकिंग आणि डिजिटल पेमेंट सुविधांसह प्रमुख स्थळे आणि वाहतूक केंद्रे व्यापून महिला प्रवाशांना आणि पर्यटकांना इलेक्ट्रिक बाईक राईड्स ह्या देता येणार आहेत.
पुढील प्रश्न आहे 8वा, ICC T20 वर्ल्ड कप 2026मध्ये सर्वोच्च धावसंख्या कोणी केलेली आहे किंवा कोणत्या संघाने केलेली आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय क, भारत. आपल्या भारताने बघा ICC T20 वर्ल्ड कप 2026मध्ये बघा सर्वोच्च धावसंख्या ही उभारलेली आहे. जवळपास 256. किती? 256 ही 2026ची सर्वोच्च धावसंख्या आपल्या भारताने बघा उभारलेली आहे. या अगोदर वेस्ट इंडिजची होती, परंतु त्याला मागे टाकत आता 256 देखील आपल्या भारताने बनवले आणि ICC T20 वर्ल्ड कप 2026मध्ये सर्वोच्च धावसंख्या ही ठरलेली आपल्या भारताची. सध्या कर्णधार कोण आहे? सूर्यकुमार यादव आहे भारताचा कर्णधार, हे लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर आपण T20 इतिहास पाहिला बघा, तर T20 इतिहासामध्ये सर्वाधिक धावसंख्या ही कोणत्या संघाची आहे? तर श्रीलंका. लक्षात ठेवायचं, श्रीलंका या देशाची सर्वोच्च धावसंख्या आहे T20 वर्ल्ड कपमध्ये आपण जर पाहिलं तर. हे झाले 8 प्रश्न. 9वा प्रश्न असणार आहे, त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, AI फॉर ॲग्री जागतिक परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली? ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले आजचे 8 महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि एक नवा तुमच्यासाठी. आता घेऊया याची पटकन रिव्हिजन. पहिला प्रश्न, इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे जगातील पहिले नेते कोणते ठरलेले आहेत? नरेंद्र मोदी हे बघा जगातील पहिले नेते ठरलेले आहेत, ज्यांनी बघा 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण केले आहेत. कशावर? तर इंस्टाग्रामवर. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आशिया पॅसिफिकमध्ये सर्वोत्कृष्ट डिपार्चर्स हा विमानतळाचा पुरस्कार कोणास प्राप्त झाला? तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आशिया पॅसिफिकमध्ये सर्वोत्कृष्ट डिपार्चर्सचा विमानतळाचा पुरस्कार हा प्राप्त झाला आहे. पुढील प्रश्न आहे, पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्समध्ये श्रीकांत शिंदे हे कोणत्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहे? तर इंडोनेशिया या देशाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्रीकांत शिंदे करणार. कशामध्ये? तर पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्समध्ये. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहराचे नामकरण इंद्रप्रस्थ करण्याची मागणी ही केली जात आहे? तर दिल्ली या शहराचे नामकरण इंद्रप्रस्थ करण्याची मागणी ही केली जात आहे. भारतीय नौदलामध्ये दाखल होणाऱ्या INS अरिधमन या पाणबुडीची मारक क्षमता किती आहे? तर 3000 किमी एवढी त्या पाणबुडीची मारक क्षमता आहे. पुढील प्रश्न आहे, उस्ताद झाकीर हुसेन एक्सिलेन्स अवॉर्ड 2026 हा कोणास जाहीर झाला? तर उस्ताद अमजद अली खान यांना उस्ताद झाकीर हुसेन एक्सिलेन्स अवॉर्ड 2026 हा जाहीर झाला आहे. पुढील प्रश्न आहे, ई बाईक दीदी योजना खालीलपैकी कोणते सरकार सुरू करणार आहे? तर दिल्ली राज्य सरकार बघा ई बाईक दीदी योजना सुरू करणार आहे. पुढील प्रश्न आहे 8वा, ICC T20 वर्ल्ड कप 2026मध्ये सर्वोच्च धावसंख्या कोणत्या संघाने केलेली आहे? तर आपल्या भारताने बघा सर्वोच्च धावसंख्या केलेली आहे 2026 मध्ये, लक्षात ठेवायचं आहे. कोणाविरुद्ध सामना होता? तर झिम्बाब्वे या देशासोबत त्याचा सामना होता, ज्यामध्ये भारताने 256 रन्स बनवत बघा 2026 मध्ये सर्वोच्च धावसंख्या ही उभारलेली आहे. AI फॉर ॲग्री जागतिक परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली? याचं उत्तर आपल्याला जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते PDF आणि जी काही महत्त्वाची माहिती आपण त्या ठिकाणी कव्हर करतो बघा तर ती पाहू शकाल. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.